शेतकरी बांधवांनो नमस्कार. महाराष्ट्रात फळ पिकाची लागवड करताना शेतकरी बांधवांकडून अनेकदा मार्केटचा अभ्यास केला जातो. मार्केटमध्ये ज्या गोष्टी चांगल्या चालतात, ज्याला चांगला भाव मिळतो, त्याचं उत्पादन घेण्यावर अनेकांचा भर आहे. पण हे सगळं सुरू असतानाच एक असं पीक आहे, एक असं फळ पीक म्हणता येईल की जे काही प्रमाणात दुर्लक्षितच म्हणावं लागेल, अर्थात करवंद. करवंदाची लागवड ही अलीकडे मोठ्या प्रमाणात केली जाते, पण तरीसुद्धा याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे तसं बघितलं तर आरोग्याच्या दृष्टीनं याचे असंख्य फायदे आहेत. गुणकारी फळ पीक म्हणून याच्याकडे बघितलं जातं, पण जर याच्यावर आपण प्रक्रिया केली आणि याचं मूल्यवर्धन केलं तर त्यातून चांगली आपल्याला प्रगती साधता येते. म्हणजे बघा, करवंद जशीच्या तशी मार्केटमध्ये नेऊन विकली तर त्यातून हाती येणारा पैसा, आणि जर त्याच्यावर प्रक्रिया केली, त्याचं मूल्यवर्धन केलं, तर अगदी चेरी, जाम आणि लोणच्यापासून वाईनपर्यंत आपल्याला कितीतरी पदार्थ बनवता येतात आणि चांगली प्रगतीसुद्धा साधता येते. आणि म्हणूनच आत्ता सध्या आपण एका फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये आहोत. सध्या आपण हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या मुक्काम पोस्ट इंजनगाव इथे एका फूड प्रोसेसिंग युनिटला भेट देतोय आणि करवंदापासून प्रक्रिया व्यवसाय कसा यशस्वी होऊ शकतो याबद्दलची माहिती आपण इथल्या संचालकांकडून जाणून घेऊ. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहूया एक ध्वनिचित्रफीत. शेती म्हटलं की पारंपरिक पिकांची चक्रव्यूह रचना ही डोळ्यासमोर उभी राहते. बदलतं हवामान, दराची अनिश्चितता आणि त्यातच पिचलेला बळीराजा. पण याच संकटांना संधीत कसं बदलायचं याचं एक ज्वलंत आणि आदर्श उदाहरण महाराष्ट्राच्या मातीनं जगाला दाखवून दिलंय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका. एरवी कापूस, सोयाबीन आणि हळदीसारख्या पारंपरिक पिकांसाठी ओळखला जाणारा हा परिसर. पण याच मातीतल्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांच्या चौकटी बाहेर पडून एक नवा इतिहास रचलाय. हे नाव आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये असणाऱ्या इंजनगाव पश्चिम येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव अडकिने. ज्या करवंदाला आपण डोंगराची काळी मैना म्हणून ओळखतो, ज्याची लागवड करण्याचा विचारही सामान्यतः कोणी करत नाही, याच करवंदाला सदाशिव अडकिने यांनी आपल्या शेतीचं मुख्य बलस्थान बनवलंय. सुरुवातीला करवंदाची शेतीच्या बांधावर लागवड केली आणि त्यातूनच खडकाळ आणि कोरड्या जमिनीत सोन्यासारखं उत्पन्न कसं घ्यायचं याचं गणित त्यांनी अचूक सोडवलं. पण अडकिने एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी केवळ करवंदाची बाग फुलवली नाही, तर त्यावर प्रक्रिया करून करवंदाची चेरी, जेली, जॅम, लोणचं आणि चक्क वाईन सारखे दर्जेदार पदार्थ तयार करून प्रक्रिया उद्योगात एक मोठी क्रांती घडवून आणली. या प्रवासातलं त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी स्वतः संशोधन आणि अभ्यास करून उत्तम दर्जाच्या करवंदाचं सदा करवंद हे खास वाण विकसित केलं. आणि कौतुकाची गोष्ट अशी की या वाणाचं त्यांनी पेटंट देखील मिळवलंय. आज त्यांचा हा प्रवास देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. चला तर मग आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिमचे प्रगतशील शेतकरी सदाशिव अडकिने यांच्या या खडतर पण अत्यंत प्रेरणादायी प्रवासाची आणि त्यांच्या करवंद क्रांतीची ही रंजक यशोगाथा. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण एक ध्वनिचित्रफीत पाहिली आणि यावरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या मुक्काम पोस्ट इंजनगाव पश्चिम इथले प्रयोगशील शेतकरी आणि सोबतच कृषी उद्योजक असणारे सदाशिव वामन अडकिने यांच्या फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये आहोत आणि आपल्यासोबत सदाशिवजी आहेत.
सर नमस्कार. नमस्कार. राम राम सर. आपल्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. सुरुवातीला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायला आवडेल, की तुमच्या शेतीची सुरुवात कशी झाली आणि आधीच्या काळात तुम्ही कोणती पिकं घेत होतात? सर प्रामुख्याने मी अगोदरच्या काळात जी आमची पारंपरिक पिकं आहेत, केळी, ऊस, हळद आणि भाजीपाला हे पिकं घेत होतो आणि नंतर मग मी करवंदाचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण असं काय कारण होतं, की आधीच्या पिकांपेक्षा तुम्ही थोडासा वेगळा विचार केलात आणि करवंदाकडे यायचं हा तुम्ही निर्णय घेतलात? ही जी अगोदरची शेती होती, ही शेती करत असताना तोच तो वारंवार होणारा खर्च शेतीवरचा, जसं की खतं असतील, फवारण्या असतील आणि बराचसा लेबरचा प्रॉब्लेम आणि निसर्गाचा लहरीपणा, हं. याच्यावर मात करण्यासाठी मी एका अशा पिकाच्या शोधात होतो, की ज्याला फार असं एखादं संकट आलं किंवा एखादी आपत्ती आली, तर त्याच्यावर खूप मोठा असा त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, अशा पिकाच्या शोधात असताना मला वेस्ट बंगालच्या शेती दौऱ्यावर गेल्याच्या नंतर करवंदाच्या काही तिथं जाती पाहायला मिळाल्या किंवा करवंदाचे काही वाण पाहायला मिळाले आणि मी त्यावेळेपासून त्याच्यावर खूप अभ्यास करून मी करवंद लागवडीचा निर्णय घेतला. कारण की करवंदाला कुठलाही खर्च नाही, फवारणी नाही, त्याला खतं टाकावेसे लागत नाहीत. परत करवंदाला 3 वर्षाच्या नंतर पाणी नाही दिलं तरी चालते, म्हणजे दुष्काळ पडला तरी करवंद टिकून राहते आणि करवंदाचं जे गणित आहे, ते गणित दरवर्षी करवंद हे फुटत असतात, म्हणजे त्या झाडाला फळं लागणारच आहेत. हं. बाकीच्या फळबागा ज्या आहेत, बाकीच्या फळबागामध्ये खूप मोठी रिस्क आहे, वादळ आहे, साधं धुकं जरी आलं तरी पण त्याची नुकसान होतं त्याचं. तर करवंदात तसं काही नाही, म्हणून मी करवंदाचा निर्णय घेतला. साधारण ही सुरुवात कधी झाली आणि करवंदाच्या बाबतीत आणखीन काय सांगाल, की जमीन वगैरे या गोष्टींची निवड कशी करावी लागते? तसं पाहिलं तर करवंद हे डोंगरातलं रानटी असं झुडूपवर्गीय पीक आहे हं. आणि दुर्लक्षित पीक आहे. करवंद आमच्या तरी भागात फक्त दादा कोंडकेंच्या गाण्यामध्येच करवंदाचा उल्लेख ऐकण्यात आला होता. त्याच्यानंतर असं करवंद काही जवळून कोणाला पाहायला मिळालं नव्हतं. तर मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन त्याचं सगळा अभ्यास करून मी वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या वाणाचा सगळा बारकाईनं अभ्यास केल्याच्यानंतर मी इथं जे काम सुरू केलं ते एक छोटं सुरुवातीला एक पेरूच्या शेताला कुंपण लावलं मी हं. आणि त्या कुंपणापासून मला त्या पेरूच्या शेतातलं जेवढं उत्पादन निघत होतं, तेवढं उत्पादन मला त्या कुंपणावर निघालं 1-1.5 एकराच्या आणि मग त्यावेळेस ते पैसे शेताच्या बांधावर पैसे होतात, ही एक नवीनच संकल्पना एक मिळाली. तुम्ही सांगितलत, की ज्यावेळेस तुम्ही करवंदाची लागवड केलीत आणि कुंपण म्हणून तुम्ही त्याचा पेरूच्या बागेसाठी वापर केलात. तर त्यानंतरच्या काळात शेतकरी तुमच्याकडे बघायला येतात, तुमच्याकडून माहिती घेतात. तर शेतकऱ्यांची यावेळेस काही मागणी किंवा त्यांना तुम्ही मार्गदर्शन याबाबतीत कसं केलंत? सर शेतकरी म्हणजे हे माझं कुंपण पाहिलं, की त्यांनी तिथे येऊन जागेवर येऊन बघितलं, की बा एवढा मोठा एक रानटी प्राण्याचा इथं माझ्या बाजूच्या शेतामध्ये धुमाकूळ चालू आहे हं. आणि माझ्या शेतात नाही, तर ह्या करवंदाचं बायोफेन्सिंग लोकांना ते खूप आवडलं आणि त्याच्यापासून उत्पादन मिळतं हे सुद्धा त्यांना खात्री पटली आणि मग त्यांनी मला आम्हाला रोपं बनवून द्या, आम्हाला एवढे पाहिजे, आम्हाला एवढे पाहिजे आणि मग त्याचा प्रचार आणि प्रसार असं काम सुरू झालं लोकांच्या माध्यमातून आणि मग एका नर्सरीची सुरुवात तिथून झाली आणि मग मी रोपं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मी रोपं तयार करायला लागलो आणि आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला एक 7 ते 8 राज्यांमध्ये माझा रोपांचा पुरवठा किंवा रोपं शेतकऱ्यांनी घेऊन जाऊन त्याचं कुंपण केलेलं आहे. आज 1800 एकरवरती पूर्ण कुंपण कंप्लीट झालेलं आहे आणि रिझल्टसुद्धा खूप छान आहेत. याच्या सोबतच तुम्ही वाणामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यात सुद्धा पेटंट मिळवलंय. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. साहेब हे याच्यामध्ये कुंपण केलं. कुंपण केल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं, की कुंपणावर एवढे छान पैसे मिळालेत. मग त्यांनी शेतात लावायला चालू केलं. जसं माझी बाग आहे, मी सुद्धा शेतामध्ये पूर्ण सलग लागवड केली आणि मग माझ्या बागेचं बघून लोकांनी शेतात लावायला चालू केलं. तर आज आमच्या तालुक्यामध्ये 20 एकर सलग लागवड, 25 एकर सलग लागवड असे भरपूर शेतकरी आहेत. आज आज तारखेपर्यंत जवळपास 650 एकरच्या बागा आपण इथं वसमतमध्ये डेव्हलप केल्यात आपल्या तालुक्याच्या आसपास आणि ह्या सगळ्या बागा तयार केल्याच्या नंतर याचं जे रॉ मटेरियल आहे किंवा याचे जे फळं आहेत, हे इथून राजस्थानला जात होते, वेस्ट बंगालला जात होते, परत MP मध्ये जात होते, इकडं आंध्र प्रदेशमध्ये जात होते. हे कंपन्यावाले किंवा त्यांचे ते व्यापारी येऊन नेत होते. मग मी विचार केला, की हे फळं जर इथून नेत असतील आणि तिथं बाय प्रॉडक्ट तयार करत असतील, तर एवढा मोठा जो हा खर्च आहे त्यांचा, तर ह्या खर्चाला
मात करण्यासाठी जर इथं एखादा प्रक्रिया उद्योग उभा राहिला तर बरं होईल आणि मी त्या दृष्टीनं माझं काम चालू केलं. एखादा प्रक्रिया उद्योग इथं उभारता येते का त्याच्यावर अभ्यास चालू केला आणि मग हे सगळं करत असताना हा जो पूर्वीचा वाण होता, हा वाण आणि जे पाहिजे होता मार्केटिंगच्या हिशोबानं तो वाण, तर ते निवड पद्धतीनं, सिलेक्शन पद्धतीनं आपण म्हणूयात, ज्याची गुणवत्ता चांगली आहे, ज्याच्यामध्ये ते ज्यूस जास्त आहे, ज्याची टिकवण क्षमता जास्त आहे, ज्याला जास्त काटे आहेत, तो वाण मग कुंपणासाठी आपण निवडायला चालू केलं आणि त्याच्यातून त्या वाणाची निर्मिती तयार केली. एक वेगवेगळ्या राज्यातून आणलेले जे वाण आहेत, या सगळ्या वाणाला तोड देईल असा सदा करवंद, माझं नाव सदाशिव आहे, तर सदा करवंद नावाचा वाण भारत सरकारच्या PPVR FAR नावाची जी संस्था आहे, जी की वाण पैदास केंद्र म्हणूयात आपण त्याला, नवी दिल्लीची, तिथं मी पेटंटसाठी आपलं विद्यापीठ आहे, विद्यापीठाच्या मदतीनं परत ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे आपलं पुण्याचं, त्याच्या मदतीनं हा वाण प्रस्तावसाठी म्हणजे वाण पेटंटसाठीचा प्रस्ताव दाखल केला आणि त्याचं पेटंट मिळवलं. तुम्ही सांगितलं की प्रक्रिया उद्योगांमध्ये सुद्धा त्यानंतरच्या काळात तुम्ही उतरलात आणि अनेक पदार्थ यापासून तयार केले जातात. तर नेमक्या कोणत्या पदार्थांना तुम्ही हात घातलाय आणि काय-काय तुम्ही तयार करता? याच्यापासून सगळ्यात मोठा मार्केटमध्ये सहज विकला जाणारा असा प्रॉडक्ट म्हणजे करवंदाची गोल चेरी, जी आपण मसाला पानावर, केकवरती किंवा जे मोठमोठ्या एज्युकेशन किंवा हे असतात, मोठमोठे प्रोग्राम असतात, त्याच्यामध्ये त्या डिशमध्ये जे दिसती लालवाली गोल चेरी, त्याला काडी लावून देतात. ती गोल चेरी सगळ्यात जास्त तिचा खप आहे. म्हणून आम्ही ते एक प्रॉडक्ट इथं तयार केला. दुसरी गोष्ट, त्याच्यापासून ज्यूस केलं, जेली केली, जॅम केला, सिरप केला, कँडी केली, मुरब्बा केला आणि चेरी आणि लोणचे हे 2 प्रॉडक्ट आमचे खूप जास्त स्पीडने विकल्या जातात आणि त्याला खूप मोठी डिमांड आहे. एवढंच नाही तर मी त्याच्या वाईनपर्यंत जाऊन त्याच्या वाईनचा सुद्धा अभ्यास करून एक वेगवेगळ्या 3 प्रकारच्या करवंदापासून वाईन बनवल्या आणि त्यालासुद्धा खूप मोठी मागणी आहे. कारण की करवंद हे मुळात आयुर्वेदिक गुण असलेलं असं फळ पीक आहे. याच्यामध्ये शुगरच्या लोकांना किंवा ज्यांना ज्यांना शुगर आहे त्याच्यावर खूप छान ते काम करतं. एवढंच नाही तर महिलांचे विविध आजार जे असतात, तर त्याच्यावर सुद्धा खूप गुणकारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन सी या करवंदा एवढं कशातच नाही, दुसऱ्या कोणत्याच पिकात नाही. आपण जे लिंबू वगैरे म्हणतो, कारण की सगळा आपला अभ्यास किंवा आपलं आपलं जे काम होतं ते तिथपर्यंत ठीक होतं, पण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी लिंबाच्याही पुढे आहे. एवढंच नाही तर कॅन्सरसारख्या आजारांवर काम करणारं हे करवंदामध्ये एक अँथोसायनिन नावाचा मॉलिक्यूल सापडलेला आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण सिरप किंवा ज्यूस किंवा वाईन हे असं सुद्धा आपण बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे. ज्यावेळेस आपण पीक घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून पदार्थ बनवतो, तर ह्या पदार्थांच्या निर्मितीसाठी तुम्ही कसा अभ्यास केलात आणि त्यासाठी तुम्हाला नेमकं कुठून मार्गदर्शन मिळालं? सर, हे आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे इथं जवळच आमच्या याला तोंडापूरला. तिथं ओळंबे सर आहेत, परत भालेराव सर आहेत आणि आमचं जे कृषी विद्यापीठ आहे, जे की मोठ्या 3-4 विद्यापीठापैकी आमचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, तिथं आमचे क्षीरसागर सर आहेत. परत विद्यापीठातले आमचे खंदारे सर आहेत. यानं मला म्हणजे मी तिथं ज्या वेळेस मार्गदर्शन किंवा त्यांची मदत घ्यायला गेलो, तर त्यावेळेस त्यांनी एक त्यांच्या पद्धतीनं तर मला सांगितलंच. परत आमची चर्चा झाल्याच्या नंतर त्याच्यातून आणखी काय करता येते का? ह्या नवनवीन कल्पना सुरू झाल्या आणि विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र आहे आहे ह्याच्या सगळ्याच्या माध्यमातून आणि मी केलेले प्रयोग हे सगळे आम्ही तिथून याची सुरुवात झाली, की हे वेगवेगळे प्रयोग करता येतात. सध्याच्या काळात आपण बघितलं तर अगदी चेरीपासून वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवता. तर याचं कामकाज कसं चालतं आणि जो कच्चा माल आहे अर्थात करवंद हे तुमच्याकडेच तयार होतात. तर याबद्दल या प्रोसेसिंगबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. सर, करवंदाची आज रोजी 6.5 एकरची लागवड आहे. माझा भाऊ करवंद हार्वेस्टिंगचं काम पूर्ण माझा भाऊ बघतो. कारण की त्या काळात मजूर असतात आमच्याकडे एक 40 जवळपास मजूर असतात आणि आमचा भाऊ पूर्ण हार्वेस्टिंग वगैरे बघतो आणि एक मार्केटिंग टीमसुद्धा आहे. एक मार्केटिंगवाला मार्केट करतो. मी प्रोडक्शन इकडे लक्ष देतो आणि वेगवेगळ्या पद्धतीत आई आमची आणि आमच्या घरची सगळी मंडळी, आमच्या मुली हे सगळं नर्सरीचं काम बघतात. कारण की हा जो उद्योग आहे, हा करवंदाच्या
कुंपणापासून याची सुरुवात होऊन आम्ही याची जी नर्सरी केली, त्या नर्सरीमुळं हा उद्योग उभा राहिला. कारण की रोपं इतर लोकांना देण्यात आले. इथं रॉ मटेरियल किंवा करवंद खूप मिळायला लागले आणि मग आपण त्या प्रक्रिया उद्योगाची उभारणीचा विचार केला आणि आज इथं हे प्रक्रिया उद्योग आपण तयार केला आहे. तर कुटुंबाची पूर्ण साथ आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करताना जी काही बेजारी होणार होती, ती बेजारी कमी झाली. कारण की प्रत्येकाला कामं वाटून देण्यात आले. आज आमचा छोटा मुलगा आहे भावाचा, तर मी ज्यावेळेस बाहेरगावी असतो, त्यावेळेस जे शेतकरी येतात व्हिजिटला, ते सुद्धा सगळी माहिती सांगते. यासोबतच जे पदार्थ तयार होतात, त्याचं पॅकेजिंग नेमकं कसं केलं जातं? सर त्याच्या पॅकेजिंगवर काम करताना मला खूप अडचण गेली. पण माझा एक भाऊ पुण्यात असतो आणि त्यानं मला सगळं हे ब्रँडिंग वगैरे करण्यासाठी, पॅकेजिंग करण्यासाठी खूप मदत केली. त्यानं फार असं इकडे येत नाही, तिथूनच पण त्यानं एक छान असं ब्रँडिंग तयार करून दिलं. पॅकेजिंगचं कुठली पॅकिंग, कुठल्या प्रॉडक्टला कुठली पॅकेजिंग अशी म्हणजे मार्केटमध्ये ग्रोथ घेईल, याचं सगळं ते त्यानं मदत केल्यामुळं ते आम्हाला काय असं फार असं त्रासदायक गेलं नाही. आणि आम्ही करवंदाची चेरी ही 500 ग्राममध्ये जास्तीत जास्त खप असतो. जसं की लोणच्याचा खप हा 200 ग्राम पण आम्ही बनवतो, 500 ग्राम बनवतो, 1 किलो बनवतो आणि 5 किलो बनवतो. तसंच हे जे बाकीचे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यासुद्धा पॅकेजिंगमध्ये त्यानं काम बघितलेलं आहे सगळं. फक्त करवंद मार्केटमध्ये नेऊन विकणं आणि प्रोसेस करून त्याचे पदार्थ मार्केटमध्ये नेऊन विकणं, यातला फरक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर डायरेक्ट करवंद जर आपण विकले तर त्याला 30 ते ₹55च्या आसपास भाव मिळतो आणि तेच जर आपण प्रक्रिया केली, त्याचे जर वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले, तर त्याला ₹200 पासून ₹450 किलोपर्यंत आणि त्याच्याही पुढं जाऊन वाईनसारखे जर प्रॉडक्ट आपण तयार केले, तर ₹16,000 लिटरपर्यंतची वाईन मी केली आणि मागच्या आठवड्यात आमच्या नांदेडला धान्य महोत्सवामध्ये जाहीर लिलाव करून ती वाईन आपण ₹16,000 लिटरच्या हिशोबानं ₹8,000 ला एक 500 एमएलची बॉटल ती विकल्या गेली. कारण की या करवंदामध्ये जे काही कॉम्पिटिशन आहे, इतर फळप्रक्रिया उद्योगात जे काही आता बिस्किट किंवा चॉकलेट किंवा कँडी असेल किंवा इतर काही प्रॉडक्ट असतील, तर इथं एक फॅक्टरी झाली की लगेच दुसरी एक फॅक्टरी होते त्याच्या बाजूला किंवा खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. तर या करवंदाच्या फळप्रक्रिया उद्योगात कॉम्पिटिशन नाही. मराठवाड्यातला हा पहिला प्रोजेक्ट आहे, जो की आपण इथं चालू केला आहे. कारण की सगळे करवंदाचे जे प्रोसेसिंग युनिट आहेत, हे इथून 400 किलोमीटरच्या बाहेर आहेत. तर इथं 400 किलोमीटरमध्ये कुणाचंही करवंदाचं प्रक्रिया उद्योग नाही. तर एक तर स्वतःचं रॉ मटेरियल आणि इथं अशी खूप अशी रिस्क नाही बा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपण हे काय म्हणता येईल त्याला एक नफ्यामध्ये 20 ते 25% आपली वाढ झालेली आहे. सदाशिवजी, आपण बऱ्याच आपल्या पूर्ण या प्रक्रिया उद्योगाविषयी बोलतो आहोतच. पण सुरुवातीच्या काळात तुम्हाला करावी लागणारी गुंतवणूक आणि आत्ता हाती येणारा पैसा, तर याचं गणित थोडक्यात आम्हाला कसं सांगाल? याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून हा प्रोसेसिंग युनिट उभा करण्यासाठी जवळपास आतापर्यंत आपण ₹1,00,00,000 इथं भांडवल लावलेलं आहे आणि आज रोजीला जवळपास वार्षिक सांगता येईल, मला सांगायला आवडेल की एक माझं ₹60,00,000 एवढं उत्पादन आहे आणि माझा टर्नओव्हर जर सांगितला तर जवळपास दरवर्षी किंवा यावर्षीचा चालू टर्नओव्हर हे एक रोपांच्या माध्यमातून आणि या माझ्या नर्सरीच्या माध्यमातून एक 2.5 कोटीच्या आसपास माझा टर्नओव्हर आहे. नक्कीच. म्हणजे करवंदाच्या बाबतीत, नर्सरीच्या बाबतीत आणि प्रोसेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही काम करताय. पण हा सगळा व्याप सांभाळत आगामी काळाचा जर आपण विचार केला, तर येत्या काही वर्षांमध्ये सदाशिवराव आम्हाला काय करताना दिसणार आहेत? हां, याच्यामध्ये सर आपल्याला हे जे काम चालू ठेवायचं आहे, याच्यातले जे प्रक्रिया उद्योग जे आहे आपला मग किंवा याचे जे प्रॉडक्ट वाढवायचे आहेत, तर याच्यामध्ये खूप असं हे असणारा किंवा वाव असणारा एखादा जो काही हे आहे, प्रॉडक्ट आहे, तर त्याच्यावर आपण फ्युचरमध्ये काम करणार आहोत आणि एक वायनरी प्लांट मला इथं उभा करायचा आहे किंवा आमच्या परिसरात उभा करायचा आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. हे सगळं करत असताना आपल्या शेतीची जी नुकसान व्हायली याच्यासाठी आता करवंद लागवड ही खूप गरजेची झालेली आहे. आतापर्यंत हे दुर्लक्षित होतं, पण आता
महाराष्ट्र शासनानं सुद्धा विचार केलेला आहे, की करवंदाला काय अनुदान वगैरे देता येते का? आता हे फळपिकात आणून याच्यासाठी शासन अनुदान देण्याच्या सुद्धा विचाराधीन आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी शेतकरी गटांना अनुदान देऊन बांधावर लागवडीसाठी अ, कृषी विभाग जे आहे, कृषी विभागसुद्धा मदत करते. त्यामुळं एक पुढे चालून हे आपल्याला जास्तीत जास्त करवंदाचे प्रोसेसिंग युनिट इथं उभं करायचे आहेत आणि माझं जे प्रोसेसिंग युनिट आहे ह्या हे बघून किंवा ह्या माध्यमातून असे इतरत्र इथं आजूबाजूला बरेचसे फळप्रक्रिया उद्योग उभे करायचे आहेत आपल्याला. नक्कीच. तुम्ही सांगितलत, की हे दुर्लक्षित पीक होतं, पण याच्याकडे सध्या लक्ष अनेकांचं जातंय आणि तुम्ही सुद्धा यामध्ये काम करताय. पण आपण काही योजनांचा यामध्ये लाभ घेतलेला आहे का? याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळात स्वखर्चातून हे सगळं उभं केलं आणि मग आता नंतर जे आपल्याला एक बाजूला इथं जे छोटं एक प्रोसेसिंग युनिट तयार करायचं होतं. तर त्याच्यासाठी आपण पी-एम-एफ-एम-ई नावाच्या जी योजना आहे महाराष्ट्र सरकारची, त्या पी-एम-एफ-एम-ईचा आपण लाभ घेऊन अ, ते एक काम सुरू केलेलं आहे. तर शेतकऱ्यांना किंवा ज्यांना कोणाला फळप्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे, त्यासाठी एक ती एवढी छान योजना बनलेली आहे, की त्याच्या माध्यमातून अनेक फळप्रक्रिया उद्योग आपण इथं उभे करू शकतो. तसं आमचा हा बेल्ट हळदीचा असल्यामुळं हळदीचे सुद्धा प्रक्रिया उद्योग त्याच्यातून घेता येतं. त्याच्यातून बरचसं काम पुढं नेता येतं. त्याला शासनाची 35% सबसिडीसुद्धा आहे आणि जे आपले ज्यांना कोणाला हे फळप्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे, पण त्याचं असं पुरेसं ज्ञान नाही. अशा लोकांसाठी कृषी विभाग आहे किंवा के-व्ही-के आहे किंवा कृषी विद्यापीठ आहेत. इथं वेगवेगळ्या जे आपल्याला करायचं आहे, जे प्रक्रिया उद्योग आपल्याला करायचा आहे, त्याच्या ट्रेनिंग दिल्या जातात. कुठल्याही त्याला काय असे पैसे लागत नाही, फीस लागत नाही, काही नाही. तिथं ट्रेनिंग दिल्या जातात. तर जिथं कुठं करायचं आहे, तिथं आपल्या कृषी विज्ञान केंद्रात म्हणा किंवा आपल्या जवळच्या कृषी विद्यापीठात म्हणा, जर आपण ट्रेनिंग घेतल्या तर त्या विनामूल्य ट्रेनिंग मिळतात आणि मग त्याच्यातून आपल्याला फळप्रक्रिया उद्योग असेल किंवा ते व्यवसाय असेल ते त्याची सुरुवात करता येते. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात अनेक शेतकरी बांधव सध्या आपला हा कार्यक्रम बघत असतील, तर त्यांना आपण काय मोलाचा संदेश द्याल? त्यांनी कशा पद्धतीनं व्यवस्थापन करायला हवं आणि प्रक्रिया उद्योग, विशेषतः करवंदामध्ये काम करणं हे येत्या काळात किती महत्त्वाचं असणार आहे, याबद्दल शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? आपल्या शेतीची रानटी प्राणी म्हणजे रोही, डुक्कर, बंदर, माकड, वानर, कुत्रे किंवा जे काही रानटी प्राणी आहेत, एवढंच नाही तर जिथं-जिथं फळबाग आहेत, तिथं-तिथं लोकांचा सुद्धा काही अंशी त्रास असतोच. तर ह्या रानटी प्राण्यापासून आपल्या शेतीची होणारी नुकसान टाळण्यासाठी जे आपण तार बसवतो, जाळी बसवतो, याला लाख रुपये प्रति एकर खर्च येतो आणि ते सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडेबल नाही. बरं जर ते केलाही तर ते 10 वर्ष, 12 वर्ष, 8 वर्ष याच्यामध्ये ते खराब होतं, त्याचं मेंटेनन्स करायला येतं. पण त्याला पर्याय जर आपण बायो फेन्सिंग किंवा लाईव्ह फेन्सिंग म्हणूयात, करवंदाची बांधावरती लागवड केली, 2-2 फुटावर जर बांधावर असे बांधाच्या साईडनं जर करवंदाचे रोपं लावले, हा सदा करवंदा नावाचा काटेरी, जास्त काटे असलेला हा वाण जर लावला, तर त्याच्यापासून आपल्या शेतीची रानटी प्राण्यापासून होणारी नुकसान तर टळल्याच जाईल. पण त्याच्यापासून जे आपल्याला आर्थिकही त्याचं गणित सुधरेल. कारण की एका एकराच्या कुंपणावर जवळपास 1.5 टन हे करवंद मिळतात आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यानं आपल्या शेतीची राखण करण्यासाठी इतर बाबीचा अवलंब न करता जर आपण हे नैसर्गिक कुंपण करू शकलो, तर त्यापासून आपल्या शेतीचं संरक्षण प्लस उत्पादन असा दुहेरी फायदा मिळेल. तर शेतकऱ्यांना मी असा संदेश देऊ इच्छितो, तुम्ही आपल्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी जास्तीत जास्त करवंदाचा वापर करावा आणि करवंदाचा वापर केल्याच्या नंतर त्याच्यापासून फळं मिळतील, परत राखण होईल आणि दुसरा एक फायदा असा आहे, की करवंद हे काटेरी झुडूपवर्गीय असल्यामुळं करवंदाच्या त्या ह्याच्यामध्ये मोहळं पोळ्या घालतात आणि 4 किलोमीटरपर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विनामूल्य परागीकरणाचा सुद्धा फायदा होईल, परागीकरणाला सुद्धा मदत होईल. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माझा हा संदेश राहील, की तुम्ही आपल्या शेतीच्या बांधावर नैसर्गिक कुंपण लावा, त्याचे उपपदार्थ किंवा त्याचे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करा आणि रोजगार निर्मिती त्यातून उपलब्ध होईल. आज माझ्याकडे सुद्धा जवळपास वर्षभर 40 ते 45 मजूर कामाला असतात. एक अल्पभूधारक शेतकरी, एक छोटा शेतकरी जर 40 ते 45 लोकांना काम देऊ शकतो, तर बऱ्याच ठिकाणी बराचसा रोजगार निर्मितीचं सुद्धा हे काम होईल.
नक्कीच. म्हणजे रोजगार निर्मिती आपल्याला यातून मोठ्या प्रमाणात साधता येऊ शकते. पण शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, की हे एक असं दुर्लक्षित पीक होतं सरांनी सांगितल्याप्रमाणे, की ज्याच्याकडे जर आपण थोडंसं लक्ष दिलं, तर आपल्याला गोड फळं चाखायला मिळतातच. यासोबतच त्याच्यावर जर आपल्याला प्रक्रिया करता आली, तर त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे मूल्यवर्धन करता येतं आणि मार्केटमध्ये आपण करवंद विकली, तर त्यातून हाती येणारा पैसा आणि प्रक्रिया केल्यानंतर त्यातून हाती येणारा पैसा, याचं गणित सरांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं. यासोबतच प्रक्रिया करत असताना अनेक योजनांचा लाभ सुद्धा आपल्याला घेता येतो आणि म्हणून आपल्या शेतीसाठी, आपल्या पिकांसाठी संरक्षण म्हणून सुद्धा आपल्याला करवंदाची लागवड करता येऊ शकते. आणि यासोबतच सरांनी विकसित केलेलं एक नवीन वाण सदा करवंद, हे सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे विकसित केलेलं आहे आणि त्यांच्या नर्सरीमध्ये हे सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे करवंदाकडे जर आपण प्रक्रिया उद्योग म्हणून उतरलो, त्याकडे आपण पाहिलं, तर येत्या काळात आपण नक्कीच प्रगती करू शकतो. आणि प्रक्रिया उद्योगांची किती गरज आहे आणि त्यातून एक अल्पभूधारक शेतकरी कसा कायापालट आणि विकास करू शकतो, याबद्दलची माहिती आज आपण सदाशिवजींच्या या यशोगाथेतून जाणून घेतली. सर, आज आपण खूप मोलाचा वेळ आम्हाला दिलात आणि शेतकरी बांधवांना या पूर्ण फूड प्रोसेसिंग युनिटबद्दल आणि आपल्या कामाबद्दल अगदी सविस्तर माहिती, की ज्यांना उपयुक्त ठरेल, अशी दिलीत. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.